प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. तुम्ही नक्की कोण आहात असा प्रश्न पोप फ्रान्सिस यांना कोणीतरी विचारला आणि विचारणाऱ्या व्यक्तीला वाटलं की ते सांगतील मी ख्रिस्ती धर्मातील सर्वोच्च अधिकारी आहे, मी परमाचार्य आहे, किंवा मी पोप महोदय आहे, किंवा मी बिशप आहे रोमचा, मी धर्मगुरू आहे ख्रिस्ताचा, मी एक पवित्र माणूस आहे, अशी कदाचित शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतील असं प्रश्नकर्त्याला वाटलं होतं. परंतु त्यांना धक्का देणारं विधान पोप फ्रान्सिस यांनी केलं. त्यांनी म्हटलं मी पापी आहे. ते थोडा वेळ थांबले आणि ताबडतोब दुसरं एक वाक्य त्यांनी उच्चारलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान रक्ताद्वारे माझं तारण झालेलं आहे. किती सुंदर अशी सांगड त्यांनी त्या उत्तरामध्ये घातलेली आहे बघा. एकीकडे माणसाने स्वतःचं नश्वरता मान्य करायची आणि दुसरीकडे परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचं सामर्थ्य मान्य करायचं. अगदी त्याचप्रमाणे संत पौल आजच्या पहिल्या वाचनामध्ये तिमोथेला सांगत आहे की ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. त्या पापी लोकांपैकी एक मी आहे. एवढंच तो म्हणत नाही तर मी मुख्य आहे असं तो म्हणतो. म्हणजे संत पौलला आपल्या पापी जीवनाची सखोल अशी जाणीव आहे. परंतु त्याचबरोबर किंवा त्याहीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान रक्ताचं सामर्थ्य त्याला समजलेलं आहे असं त्याच्या एकंदरीत लिखाणावरून आपल्या लक्षात येतं. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या संदर्भात आपल्याला अजून पुढची माहिती देऊन मार्गदर्शन करत आहे की माणूस खरोखर नीतिमान आहे की पापी आहे हे कसं समजायचं. तर झाडाची परीक्षा जशी फळावरून करत असतो आणि भाताची परीक्षा शेतावरून करत असतो, अगदी त्याप्रमाणे चांगल्या झाडाला चांगली फळं येत असतात आणि वाईट झाडाला वाईट फळं येत असतात. तसं नीतिमान व्यक्तीच्या जीवनाला चांगली फळं येत असतात. अविलाची संत तेरेसा हिने सांगितलं की जर तुम्ही तुमच्या घरासमोर एखादी सुंदर अशा फुलांची बाग लावली तर त्या फुलांचं सौंदर्य आणि त्या फुलांचा सुगंध तुम्हाला रात्रंदिवस मिळत राहील. येणाऱ्या जाणाऱ्यांना काही क्षण त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो, परंतु तुम्ही मात्र रात्रंदिवस त्या फुलांचा दरवळ, त्याचा परिमळ, नक्कीच त्याचा आस्वाद घेऊ शकता. आणि मग त्या पुढे म्हणतात आपल्या अंतःकरणामध्ये देखील सद्गुणांची बाग लावायची आहे. सद्गुणांच्या फुलांची बाग लावली की त्याला सदाचाराची, सद्वर्तनाची फळं येत असतात असं अविलाची संत तेरेसा आपल्याला सांगत आहे. ख्रिस्त सभा आज संत जॉन क्रिझोस्तम ह्यांची स्मृती साजरी करत आहे. अतिशय हुशार असलेले हे धर्मपंडित, त्यांचं मुख जणू काही सोनेरी होतं असं त्यांच्या नावातच दडलेलं आहे. त्यांची प्रवचनं लोकांच्या हृदयांना भिडायची. अशा वेळेला त्यांनी सांगितलं की धर्मगुरूंचा खरा झगा कोणता आहे. फक्त ते अंगावरती पांघरत असलेला लांब सडक पांढरा शुभ्र झगा नाही, तर त्यांचं वर्तन हाच त्यांच्या पावित्र्याचा झगा आहे. त्यातूनच त्यांची नम्रता, त्यांची लीनता, त्यांची सभ्यता, त्यांचं सौजन्य आणि त्यांचं पावित्र्य, त्यांची शुद्धता, त्यांची सहनशीलता, त्यांचा विश्वासूपणा, त्यांचा चांगुलपणा, त्यांची ममता आणि अशा प्रकारचे बरेचसे सद्गुण प्रतिबिंबित झाले पाहिजेत. संत जॉन क्रिझोस्तम हे स्वतः एक पवित्र जीवन जगले, म्हणून ख्रिस्त सभेने नुसतं त्यांना संत म्हणून घोषित केलं नाही, तर धर्मपंडित म्हणून सुद्धा घोषित केलं. पांडित्यापेक्षा पावित्र्य आणि विद्वत्तेपेक्षा विश्वास अधिक महत्त्वाचा असतो अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणूनच एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे परमेश्वरावरील गाढ श्रद्धा ह्यांची सुंदर अशी सांगड त्यांनी आपल्या जीवनामध्ये घातलेली होती.
येशू देखील आपल्याला तशाच प्रकारचं जीवन जगण्यासाठी पाचारण करत आहे की एकीकडे तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणून म्हणता, परंतु तुमचं वर्तन मात्र त्या शब्दांना धरून नाही. आणि त्यासाठी तो एक दाखला देतो की जर एखाद्या व्यक्तीने खडकावरती आपलं घर बांधलं तर त्या घराला वादळ वाऱ्याचा कुठलाच धोका पोहोचत नाही. परंतु एखाद्या व्यक्तीने जर वाळूवर आपलं घर बांधलं तर थोड्याशा वादळ वाऱ्याने देखील ते कोलमडून पडू शकतं. आपलं जीवन भक्कम अशा खडकावरती बांधायचं म्हणजे आपल्या ओठांमध्ये परमेश्वराचं नाव, आपल्या हृदयामध्ये सद्गुणांची बाग, आपल्या विचारांमध्ये सद्विचाराचं बीज, ह्या सगळ्यांचं संमिश्रण असणं गरजेचं आहे. तशी कृपा परमेश्वराने आपल्याला द्यावी म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.